नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला मिक्स डाळीचे वडे दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. वडे बनवण्यासाठी लागणारे हे साहित्य आपले. याच्यामध्ये मी थोडी मुगाची डाळ टाकली, थोडे अख्खे मूग टाकले, मसूरची डाळ टाकली थोडी, आणि थोडी हरभरा डाळ टाकली म्हणजे चना डाळ. आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडी मेथी घेतली, थोडी कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी, तीळ घेतली, थोडं बेसन घेतलं, थोडं तांदळाचं पीठ घेतलं आणि हे वाटून घेण्यासाठी याच्यात कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या घेतल्या 4-5, लसूणच्या पाकळ्या घेतल्या 10-15, आलं घेतलं किसून, जिरे घेतले, तिखट, हळद, धने पावडर आणि थोडे आपले ओवा आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून थोडं तेल आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर सर्वात आधी आपण हे डाळ मिक्सर मधून काढून घेऊया. तर आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतली, थोडी जाडी भरडी काढून घेतली, अख्खीच नाही काढली आपण, काही अख्खे बांधून ठेवलेले आहे डाळीचे. आता आपण हे लसूणच्या पाकळ्या मिक्सर मधून काढून घेऊया. हे आलं टाकलं, याच्यात मिरच्या टाकल्या, जिरे टाकले थोडे, आणि हे कोथिंबीर आणि कढीपत्ता मी आधीच धुवून ठेवलेला आहे. हे सगळं याच्यातून आणि मिक्सर मधून हे वाटून घेणार आहे. हे बघा, आता मिक्सर मधून मी सर्व काढून घेतलेलं आहे. आलं, लसूण, मिरची, सगळं हे साहित्य आपण याच्यामध्ये टाकून देऊया. कसं आलं आणि लसूण जास्त टाकायचं, आलं, आपली मिरची, कोथिंबीर आणि जरा चव येते वड्यांना. आणि हे मेथी आणि कोथिंबीर ही थोडी टाकूया, जास्त नाही, थोडी टाकूया. आणि हे ओवा आहे, हा थोडा हातावर आपण हे करूया, क्रश त्याला असं करून टाकूया. थोडं किंचित तिखट टाकूया, थोडं म्हणजे मिरची टाकली आपण, तुम्हाला टाकायचं असेल तिखट टाका, नाही तर नका टाकू, काही हरकत नाही. आणि हळद टाकूया आणि धने पावडर, अख्खे धने पण टाकू शकता तुम्ही बारीक करून थोडे. मी धने पावडर टाकला. आणि हे तीळ टाकूया. तीळाने कसे वडे छान होतात आणि दाताखाली आल्यावर, वडे खाताना दाताखाली तीळ आल्यावर वडे छान लागते, म्हणून मी तीळ टाकते. आणि हे थोडं नाही का क्रंचपणा येण्यासाठी आपलं तांदळाचं पीठ घालूया याच्यामध्ये. आणि थोडं डाळीचं पीठ घालूया म्हणजे बेसन. थोडं त्याच्यात तेल म्हणून थोडं तेल घालूया, जास्त नाही, थोडं. चवीनुसार आपण मीठ घालूया याच्यात. आता हे आपण छान मळून घेऊया. हे बघा, आपण सगळं डाळी मिक्स केलेलं आहे, याच्यामध्ये सगळं काढलेलं वाटण वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे. आता याचे गोळे बनवूया आपण आणि तळून घेऊया हे वडे. आधी गोळे बनवूया, म्हणजे वडे बनवूया आधी आपण असे पातळ करूया, जास्त जाड नाही, म्हणजे शिजायला कठीण जात नाही. जास्त पातळ जाड केले तर असे ठेवूया. आधी थोडं हाताला तेल लावून घेऊया, म्हणजे कसे हाताला चिटकणार नाही. जरा लहान मोठे कसे पण करू शकता वडे, तसं काही नाही. तुम्ही लहान करा किंवा मोठे करा, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, असे करून घ्यायचे सर्व वडे, त्याप्रमाणेच थापून घ्यायचे आपल्या हातावरच. असे करायचे.
असे 4-5 हे करून नंतर जायचे थोडे थोडे करून. आता मी 5 वडे थापून घेतलेले आहे. आता हे तेल बघूया आपण गरम झालं का तर. झालं बऱ्यापैकी गरम. थोडं काही टाकून बघू त्याच्यामध्ये आपण. हा झालं गरम झालं आपलं तेल. आता आपण वडे सोडूया याच्यामध्ये. थोडा गॅस वाढवूया. जेवढे बसतील तेवढेच वडे सोडा, जास्त नका. जरा होऊ द्यायचे, त्याच्यानंतरच त्याला हलवायचं, आधीच नाही हलवायचं. आधी मोठा राहू द्यायचा गॅस, नंतर मग थोडा बारीक करायचा. लगेच बारीक नाही करायचं, त्याला होऊ द्यायचं जरा. तोपर्यंत आपण दुसरे वडे टाकून घेऊया. शेवटपर्यंत टाकून ठेवूया. असं तेल लावायचं हाताला, म्हणजे कसे हाताला वडे चिटकत नाही. असे याच्यातच ठेवायचे, पराठीमध्येच ठेवायचे. आता पलटून बघूया, बाजू पलटून घेऊया वड्यांची. जरा हलक्या हातानेच पलटवायचे, कारण हे वडे नाजूक असतात जरा. होऊ द्यायचे याला छानपैकी. थोडा गॅस बारीक करूया आपण, म्हणजे आजपर्यंत शिजलं जाईल ते. थोडा गॅस बारीक केला तर. नाहीतर वड्यांचं काय होते, वरून असे आपल्याला ब्राऊन कलर दिसतो, आपल्याला वाटते शिजले वडे, पण ते आतून पूर्णपणे कच्चे असतात. त्याच्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा, म्हणजे पूर्ण आतपर्यंत ते शिजल्या जाते छान. परत बाजू पलटून घेऊया आपण. हे बघा, हे वडे झाले तळणं आपले, झाले हे तळून. बघा असा कलर आला छान. वडे तळायला नाही का वेळ लागतो ना, कारण ते आतपर्यंत शिजले पाहिजे, त्याच्यामुळे वडे तळायला वेळ येते जास्त. हे मी याच्यात तेल वळण्यासाठी ठेवते, आणि हे जे केलेले आहे मी आता करून ठेवले ते स्टेप बाय स्टेप टाकते. आता ते सगळे ह्या प्रकारेच हे पण तळून घेणार आहे मी.
झाले आपले मिक्स डाळीचे वडे तयार. हे बघा, तुम्हाला करून दाखवते. हे बघा, आतून पण छान शिजले बघा. तुम्हाला खाऊन दाखवते थोडं. हे सॉस सोबत किंवा हिरवी चटणी करायची, त्याच्यासोबत मी केली नाही, तुम्ही करा हिरवी चटणी. आपले वडे छान कुरकुरीत झालेले आहे. रेसिपी आवडली असल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आधीचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत, कोणी बघितले नसेल ते जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.